नांदेडच्या राजकारणात भाजपला घराणेशाहीचा प्रयोग अंगलट आला आहे का? एकाच कुटुंबातील 6 उमेदवारांना तिकीट देऊन भाजपने कोणती मोठी चूक केली? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजपला लोहा नगर परिषदेत जनतेने का नाकारलं? जाणून घेऊया थोडक्यात. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून या निकालाने भारतीय जनता पक्षाला आरसा दाखवला आहे. संपूर्ण राज्यात घराणेशाहीवरून काँग्रेसवर आसूड ओढणाऱ्या भाजपाला लोह्यात मात्र घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच भोवला आहे. भाजपने लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत चक्क एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देण्याचा धाडसी पण वादग्रस्त निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. पण लोहाच्या सुज्ञ मतदारांनी या 6ही उमेदवारांना चारी मुंड्या चित करत घराणेशाहीला आपल्या शहरात थारा नसल्याचे स्पष्ट केले आहे. या पराभवामुळे भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर मोठी नामुष्की उडवली आहे. लोहा नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना मैदानात उतरवलं होतं. केवळ नगराध्यक्षपदच नाही तर नगरसेवक पदासाठी त्यांच्या कुटुंबातील 5 इतर सदस्यांनाही उमेदवारी देण्यात आली होती. यामध्ये गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी, मेवणे युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना व्यवहारे यांचा समावेश होता. भाजपसारख्या केडर बेस पक्षात एकाच घरातील 6 जणांना तिकीट मिळाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. मतदानाच्या दिवशी लोहाच्या जनतेने आपला कौल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने दिला असून नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीने कब्जा केला आहे. भाजपच्या या सूर्यवंशी कुटुंबातील एकही सदस्याला विजय मिळवता आलेला नाही. ही भाजपसाठी सर्वात मोठी चपराक मानली जात आहे. हा निकाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढेल अशी अपेक्षा होती. लोह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. विशेष म्हणजे लोहा हा अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या निवडणुकीत भाजपने चिखलीकरांच्या प्रभावाला छेद देण्यासाठी जी रणनीती आखली ती पूर्णपणे फसली आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने स्वतःच एकाच कुटुंबाला 6 तिकिटे वाटल्याने जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला आणि त्याचा थेट फायदा विरोधकांना झाला. या निकालामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये भाजपला आपल्या उमेदवारी वाटपाच्या धोरणावर पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. अशा राजकीय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांना शेअर करा.